राजा शिवबा जन्मला राजा शिवबा जन्मला राजा शिवबा जन्मला माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली फळाला धन्यवाद बुवा कारण दगडाला पिसून कधी मैदा झाला नाही दगडाला पिसून बुवा कधी मैदा झाला नाही आणि या मराठ्यांना संपवणारा अजून पैदा झाला नाही अजून पैदा झाला नाही अजून पैदा झाला नाही कारण छत्रपती दैवता म्हणजे मुखी दुसरे नाव नाही छत्रपती दैवता म्हणजे मुखी दुसरे नाव नाही ज्याला भगव्याची लाज वाटते ती हिंदूंची औलाद नाही ती हिंदूंची औलाद नाही ती हिंदूंची औलाद नाही म्हणून एकच राजा इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावरी एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावरी माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं गाज माझ्या देवाचं नाव गाज गड किल्ल्याच्या गडावर माझ्या देवाचं नाव गाज गड किल्ल्याच्या गडावर किल्ल्यावर इथे किल्ल्यावर माझ्या देवा माझ्या राजा माझ्या देवाचं माझ्या देवाचं नाव गाज गड किल्ल्याच्या गडावर माझ्या देवाचं नाव गाज गड किल्ल्याच्या गडावर कारण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आपण हे भजन पूजन कीर्तन करतोय आणि आज आपला देश चाललाय बुवा ते तुम्ही विसरलात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर है की नाही म्हणून त्यांच्यासाठी एक गीत माझ्या भीमाच्या नावाचं माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमाल माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमाल 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 माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमाल माझ्या कुंकू लावील रमाल कुंकू लावील रमाल कुंकू लावील थांबर माथा एवढं वाचतो गवार थांबर माथा एवढं वाचतो गवार थांबर माथा एवढं वाचतो गवार वाचनात उरलं नाही वेळ सर्वार वाचनात उरलं नाही वेळ सर्वार थांबर माथा एवढं वाचतो गवार थांबर माथा एवढं वाचतो बुवा सुंदर जबरदस्त तुम्ही काय काय गोष्टी ज्या सांगितल्या तत्पूर्वी बक्षीस मगाशीच येऊन गेलेली आहे ती वाचतो सन्माननीय चुकलं नाही मंडळी मगाशी सांगितलं काय की
ज्या देवकी मातेनं 8 मुलांना जन्म दिला, ती देवकी माता एकाही मुलाला पाना पाजू शकली नाही. बुवानी 100% आईचं महत्व सांगितलं, पण बापाचं महत्व हे सांगताना जर काय रे, श्यामची आई रेखाटली गेली पण श्यामचा बाप रेखाटला गेला नाही. बरोबर की नाही? कारण श्यामचा बाप हा किती महान आहे हे सांगताना कोण राहिले नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज घडले 100% ना. आई जिजाऊ माता तिचा आपण उपकार सांगतो, पण हातात बेड्या टोकून घेणारा शहाजी राजा आपल्याला सांगता येत नाही. गोकुळामध्ये श्रीकृष्ण गेला, पण डोक्यावरून नेणारा वसुदेव बाप त्या नदीतून गेला पार करणारा आपण वर्णन करतो ना. बरोबर की नाही? म्हणून बापाची पण भूमिका बुवा एवढी श्रेष्ठ आहे. कोण कोणाचा बुवा काय चांगला करोना येलो माझ्या बहिणी करोना झालो 100% झालो ना. 17 दिवस हॉस्पिटलला ऍडमिट केल्याच्या नंतर माहितीसाठी तुका सांगतोय, आजी याचा सांगलंच म्हणून. काय आजी किती हुशार असतात ती. माझ्या बहिणी चुलत बहिणी, ह्या बहिणी झालो 16, चुलत बहिणीचा लगीन झाला, तिचा कोरोना झालो. 17 दिवसात घरात घेऊन गेले गावात 17 दिवसात घेऊन गेल्याच्या नंतर 15 दिवस क्वारंटाईन मुंबईत झाली आणि 17 दिवसात गावात घेऊन गेले. आजी दरवाजात बसली होती, मला फक्त लांबना बघत आली, ए पांड्या अरे काय झालं काय आज गावात अचानक? म्हटलं नाही, चुलत बहिणी घेऊन येलं, तिका कोरोना झालो. काय म्हणतं काय, कधी झालो कधी? म्हटलं झाले 15-20 दिवस. नंतर बरा झाला बाबा म्हणे, 20 वर्ष लग्नात झाली पोराच्या, काय क्वार्टर नव्हता, निदान कोरोना तरी झालो. म्हणजे तिका कोरोना विषयच तिका काय माहिती नव्हतो पहिली गोष्ट. म्हणजे बुवा कोणा, अरे नवऱ्या कोरोना झालो माहिती पडायला फक्त बायको आणि ऍम्ब्युलन्स फक्त वाडकऱ्यांनी बोलवला नाही. हिनं बारीतून बघला की पोरग्या गावात, ए पप्या बापाशी भुतूर टाकला नाही काय बघ, की तिकडे आवाज आहे, भुतूर भरला नाही, तू माग ये तू पुढे जाऊ नको. म्हणजे बायको पण नवऱ्याची रवली नाही. करोनात बुवा आपण म्हणतो ना शेवटची आंघोळ खळ्या, पण ती पण आपल्या नशिबात नाही. टाकला नाही पीपी किट मध्ये, चेन वाढला नाही आणि टाकला नाही मशीन मध्ये. कोणाचा थोबाड पण कोणाला बघून नाही. म्हणून गर्व बुवा कधी करू नये. बरोबर की नाही? लक्षात ठेव, बायकोची काळ अजिबात काढायची नाही, तिच्याकडे गोड राहायचा. बरोबर की नाही? एवढ्या आका दरच सांगता, जांभळे बुवा तुम्ही एवढे आनंदित कसे, घरे भाड्यान राहतास तरी एवढे आनंदित. त्याचा म्हटलं कारण बायकोवर भांडण करीत नाही मी, त्याचा कारण म्हणता काय करतास का? म्हटलं बायको जी चीज करता ती का किती खुशी मी ऍक्सेप्ट करतोय. म्हणता म्हणजे बघा, जेवण जरी मीठ जरी कमी पडला तरी म्हणायचं वा काय सुंदर पक्वान झाला. ह्याने काय केला त्या लक्षात माझा ठेवला आणि दुपारी अगदी भर उन्हाच्या कडात तिने बिचारी जेवण वाढला आणि ह्यो घाई गडबडी येणार म्हणून तिनं गडबड थोडीशी करून ठेवला होती. बरं हिनं पक्वान वाढल्याच्या नंतर हिनं नेमकी पहिली उचलला ती भाजी उचलला आणि तोंडात टाकल्या म्हणता वा रोज म्हणता तुझ्यावर भांडण करतोय मी, पण आज म्हणाला जी काय भाजी बनवलं खरोखर कडक एकदम कडक. म्हटल्यावर भडाकले ना वहिनी आमची. म्हणता आज तुका गोड लागत तर काय, आज शेजारणीकडनं आणली होती ना काय माझ्या सोनिया. अरे बाबा लक्षात ठेव, अरे शेजाऱ्या काही नसाय आहे. लक्षात घ्या, एका फ्लोअरवर जरी बाजूवाल्याची लाईट गेली ना तरी पाठवणार पोरग्या मोरीन पाठवणार, सांगणार कदमाची लाईट गेली काय बघू ये बाईला. मग तिकडनं सांगणार या कदमाची लाईट गेली ना आता सगळ्यांची बरोबर येईल. बरं एखाद्या काळ्या पोरग्या समजा पांढरी फटाक पोरगी भेटली लग्न करून आणल्या तरी बाजूवर चर्चा करतले, म्हणतले भेटली तर काय झाला तो चालू द्या म्हणून देऊन टाकला नाही. म्हणजे शेजाऱ्यात कशी नसाय आहे बघा परिस्थिती काय. आता मी त्या दिवशी बायकोचा वाढदिवस साजरा सांताक्रूजला करून टाकला मस्तपैकी. दादरला गोंड्याची फुलं आणली, एक मस्तपैकी गोणी भरून फुलं आणली, सजवला मस्तपैकी टेबल आणि बाजूवाल्यांना सगळ्यांना चाळीतल्यांना बोलवला. म्हटलं हे यावा सगळ्यांनी संध्याकाळी बायकोचा वाढदिवस आहे. बायको संध्याकाळला बोलव, सगळ्यांना बोलवला आणि अगदी मस्तपैकी 4 किलोचा केक घेऊन आलो. कारण मी मेलेलो असतो गावात पारियांका. म्हटलं हिचा वाढदिवस चांगला थाटामाटात साजरा करूया. आणि खरोखर मस्तपैकी थाटामाटात साजरा केला. पण बाजूवालीची कदमीन होती ती का शेजारणीची नसाई कशी बघा. तू नाही आमच्याकडे तिकडे हाय कदमी, तू म्हणजे माझ्यावर कसा हो ना. ती कदमीन गेली घरात आणि भडाकले ना हो तो जांभळे बुवा बघा 10 दिवस मुंबईत नाही बारी करून गाडी माडी स्टील बॉडी झाली त्याची, तरी बायको तो वाढदिवस टाटा माटा करती फुलाच्या गादीवर साजरा केला. नाहीतर तुम्ही 15 वर्ष लग्नात झाली अजून साधो माझा वाढदिवस साजरा केलाच नाही. तो म्हणता तिला त्यानं सांगत म्हणता हे म्हणता जरा दम धर
त्या बिचारावर वाढदिवस बायको साजरो केला म्हणजे दादर का ते का सस्त्यात फुले भेटली म्हणून फुलाच्या गादीवर साजरो केला. माझो मिरचीचो धंदो हा केवढ्या पडात काय हल्लीची पोरांच्या काय काय गाणी हवीत माहिती आहे. हल्ली पोरा जबरदस्त त्या पुष्पावाले तर पिसळलेले तुका कळला नाही तो विषय. त्या पोरग्यांसाठी एक गाणं. नजरें मिलते ही नजरों से नजरों को चुराए ऐसी जो हया तेरी जो तू पलकों में छुपाए. नजरें मिलते ही नजरों से नजरों को चुराए ऐसी जो हया तेरी जो तू पलकों में छुपाए. रब जो को सीधा है उसको निहारे और जो कर विदा है उसको तारे तू. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नाम तेरी झलक शर्फी श्रीवल्ली तर काय बोलून फायदा नाही. ऐकलं बरं त्या तू मस्त व्हॅलेंटाईन डेचा भारी सांगितलं सा. पण येवा तुम्ही असं काय टेन्शन घेऊ नका. फुल करणार. कल्पवृक्ष एक मायेची आस ग्रुप यांच्याकडून सागर पोटले आज आलाय की ना आहे ना मागच आहे बरोबर. सागर पोटले जबरदस्त माणूस आहे. 100 रुपयाचं पारितोषिक आलंय भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मागाशी 500 दिला त्याचा वाजव बघू. नाही वाजव 500. आई वा परिस्थिती बेकार आहे. आज दुपारी 3 वाजता सुटलो आणि गडबडीतनं विरारला गेलो. एवढी गरमी मरणाची चालू ना. म्हटलं बघूया माझा एक अर्जंट काम होता. विरारला गेलो कसा तरी त्या बँड्रा स्टेशन का चढलो. म्हणजे वास्तविक घडलेली घटना आजची. चढलो पण चढताना असो मागणार येटलानी ना. जो घुसलो एवढी गर्दी जे हात वर असे गेले ना ते हात खाली येईना. आणि एवढ्या घामान पिसाळलो शेवटी खाज आले तर खाजवायचा कसा ह्या टेन्शन झाला. मागसून एक रेट पुढसून एक रेट हेसून एक रेट हेसून हात वरनं खाली घेण्याची मती नाही. कसो तरी हात घुसवलंय बाबा. आणि खाजवूक सुरुवात केल्याबरोबर पुढचं भैया बिघाडलो. हे काय करताय क्या म्हटलं अरे बाबा हे खाज आया खाजवताय तू गप ना. तो म्हणता हे अरे करता अरे खाज आया खाजवताय. अरे खाजव लेकिन तेरा खाजव मेहनत क्यों खाजव. हे काय सांगू परिस्थिती काय. ज्ञानेश्वर गोडबोले ढोबळे ज्ञानेश्वर ढोबळे यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आहे भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद. अरे बुवा तुला काय सांगू परिस्थिती काय गरमीत होता ही. अरे अरे देवादिदेव श्रीकृष्ण असून सुद्धा तो यादव कुणाला वाचू शकला नाही. आणि अमृत घेऊन गेले असताना सुद्धा भार्गव ऋषी ते पिऊ शकले नाही. हे प्रारब्ध आहे ना प्रत्येकाचं बुवा. कारण ये तू टेन्शन घेऊ नको. ही बघ भारी काम झालं की नाही या खरी पावती आहे. लक्षात घेऊ. या ठिकाणी अशोक मोरे यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आहे. काळी शर्कीला बाबा हे तुझ्यासाठी एक गाणं म्हणतो. बहुमोल पारितोषिक स्वीकार करतो. धन्यवाद. काळी महिना दिसते तरुण होईल कोरोना जाशील मरून. लोक तुला तात्याल पुरून घे ग प्रेम करून. लोक तुला तात्याल पुरून घे ग प्रेम करून. लोक तुला तात्याल पुरून घे ग प्रेम करून. काळी महिना दिसते होईल कोरोना जाशील मरून. काळी महिना लोक तुला तात्याल पुरून देत राहा. काळजी करू नको.
आमच्या येथील रहिवासी सन्माननीय संदीप गुरव सचिन तेंडुलकर वा वा खरोखर संदीप गुरव सचिन तेंडुलकर याचकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलंय भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद. नाही पण खरोखर आज खरी मजा आहे ना तुमच्यामुळे आहे. कारण एवढ्या पॅकबन मध्ये आम्ही पैसे कमवतो आहे पण तुम्ही गरमी सहन करताय ना खरोखर तुमच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या आहे की नाही. पोरांनो ह्या माझ्या भावासाठी एक गाणं सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात. भुवन मगाशी एक सुंदर सांगितलं काय पोरगे व्हॅलेंटाईन डे. खरोखर सांगतो आमच्या जमान्यात इथं मला वाटतं जवळजवळ मोठी माणसं आहेत हे बरीच डे आता तयार झालेली आहेत. कोण कोण म्हणतात का व्हॅलेंटाईन डे मग किस डे मग हग डे. माका आतापर्यंत कळला नाही ते हग डे नेमका काय करत. त्याच्यानंतर एक नवीन डे येईल लव डे. माका देवाशे पण त्याचा पण काय विषय एवढं काय कळलो नाही. लव डे काय लव डे आपलं काय विषय नाही. त्याच्यानंतर प्रेमी युगुलांचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे ह्योचो एक विषय सध्या फेमस आहे. भुवन सांगितलं काय जिकडं तिकडं रानामाळ व्हॅलेंटाईन डे करतात. तुमका हात जोडून विनंती आहे जे या व्हॅलेंटाईन डे का पास झालं त्यांना शुभेच्छा आहेत जे फेल झालं त्याका हनुमान जयंतीच्या शुभेच्छा. म्हणजे त्यांनी पुढच्या वर्षी ट्राय करायचा मागं हटायचा नाही. काय पर्याय टेन्शन घ्यायचं नाही. पण काय झालं आजकालचे पोर पण एवढे टॅलेंटेड झाले. त्या दिवशी बँड्रा स्टेशन कडे मी चाललो आहे आणि मागणा पुढे एक पोरगी चालती आहे मागणा पोरगो चाललो आहे. ती पोरगी मागं म्हणून बघताना त्याला सांगता हे अरे राजू येऊ नकोस मागून तुझ्या मागून माझी आई येते. काय सांगता राजू येऊ नकोस मागून तुझ्या मागून माझी आई येतात. तो सांगता मग तुझ्या आईचा सोड तुझ्या औषधीच्या मागण्या माझा बापूस येतात. परिस्थिती काय बिकट चाललेली आहे. म्हणजे विषय काय आहे की चांगला पण सध्या जी नवीन गाणी येतात ती पोरांना आवडतात. साईबाबांवर गाणं 100% घेणार काळजी करायचं काम नाही. 100% कवाली धनक्यात करणार काय हा साऊंड सिस्टीम कडक केल्याबद्दल साई कडेश्वरी मित्रमंडळ यांच्याकडून हे तुमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय त्यांनी त्याचा स्वीकार करावा. बरोबर घ्या विषय नाही कडक आहे. हे बघा हयच ठेवलंय ते तुमचे आहे आपले नाही. हा विषय नाही. साऊंड सिस्टीम कडक का ठेवलेले ते बरोबर घ्यायचे. आपला व्यवहार क्लिअर बरोबर की ना. टेन्शन घेऊ नको. महेश मोरे साऊंड सिस्टीम जबरदस्त. अहो अध्यक्षच आहेत ते आपले काळजी करायचंच काम नाही. जिथं अध्यक्ष एकदम कडक असतात तिथं साऊंड पण कडक. जोरदार टाळ्या अध्यक्षांसाठी झाल्या पाहिजे है की नाही. आता हे बाईंचे पाव आणि त्यांच्याकडनं 50 रुपये बक्षीस काय रे द्या. बाईंचे पाव हे का नका विषय समजतो ना. तुझं काय विषय काय माहिती आहे. पण हे शाळेत असल्यापासून तर हुशार हे तो शाळेत अजिबात लक्ष नाही. बाईन तिकडे फळ्यावर शिकू सुरुवात केला की ह्याचा लक्ष बाहेर त्या चिवारणीच्या पेटीकडं. बाई विचारता हे अरे हे कदम अरे शिकवतो फळ्याकडे आणि लक्ष तुझा चिवारणीच्या पेटीत काय करतच काय तिकडं. ह्यो सांगता बाई आवाज करायचा नाही कोंबडी कवाड घालता. काय सांगता कोंबडी बाई म्हणता हे अरे ती कोंबडी कवाड घालतात त्यात नवाल काय. ह्यो सांगता तुम्ही घरून नको काय तुला मग पोचलेलो तू येऊ काय कदम दे टाळी इकडं. आय लव्ह यू म्हणालो. आय लव्ह यू टू. मगाशी भुवन नाही पण भुवन जबरदस्त जे भुवन ज्या गायन आणि जबरदस्त पथमनी भुवन केला. पोरग्यांची शाळा चालू संपली ना आता बरा ओके ना सगळं ओके सगळं संपला. टेन्शन घ्यायचं नाही. मस्त खुशीत राहा. बरा मोबाईल कमी वापरा जास्त वापरू नका. 2-2 सिम ठेवू नका एकच सिम ठेवा. अरे बरोबर की नाही. नाही आई वडिलांनी पण थोडीशी काळजी घ्यावा लक्ष ठेवा. आणि या माझ्या भावान ज्या काय चांगला सांगितला ना त्या चांगला तुम्ही घ्यावा वाईट हेच सोडून द्यावा. कारण या हॉलमध्येच राहू दे
बाहेर जाऊ दे नको. पण कोरोनाच्या काळात ज्यांची ज्यांची मजा झाली त्यांनी जबरदस्त होता. म्हणजे रेशनिंग फ्रीवाल्यांनी तर जबरदस्त मजा केला. आई शपथ, म्हणजे 5-5 पोरावाल्याची ती अशी मजा आली ना बाबा, माझ्या बोलण्यासारखा नाही. आमच्या त्या वाडीतली एक बाई होती, तिनं नवरा बायको त्या नवऱ्याने सांगितलं ना गो, म्हणता आपली 2च पोरं आहेत ना, म्हणता वाढवूया काय 2. ती सांगता काय म्हणजे विषय काय कळला नाही. म्हणता काय नाही गो, लग्नाच्या अगोदर माझा लफडा होता, तिच्यात म्हणता 2 पोरं आहेत ते घेऊन येतोय मी. ती म्हणाला ठीक आहे जावा म्हणाला, पण म्हणाला 1 दिवस माका लागत, हा लॉकडाऊन आहे ना, लपून छपून त्या गावात जाऊचा लागत आणि घेऊन येऊची लागत नाही. म्हणता रेशनिंग बाकी भरपूर भेटत. ते बायको म्हणाली हरकत नाही, जावा तसा पण काम धंदो नाही, घेऊन यावा जाऊन 2 पोरं ती म्हणजे 4 होतील. ह्यो गेलो, सकाळी उठलो आणि वाट धरला. दुसऱ्या दिवशी सकाळी आलो आणि आवाज दिला गो 2 होती ती घेऊन येलय, आपली 2 बाहेर बोलव. तेव्हा ती एकटीच बाहेर येली. ती म्हणता अहो आपली 2 काय आहेत. म्हणता म्हणजे काय तुमकाच रेशनिंग फ्री हवा, ज्याची होती तो घेऊन गेलो. अरे अरे ज्यांची मजा ना, अरे काय तुला इलेक्शन दिलं ना की आमका माहिती इकडे काय मजा असतात, तुला सांगून फायदा ना. कामावर ना धावत त्या मागच्या इलेक्शनला मी गेलोय, मोरेंका सांगितले मोरे तर ते माहिती थांबा मी मतदान देऊन येतोय. सुपारी टँक मध्ये आपलं त्या तिकडं होता केंद्र, गेलो तर पुढे त्या आजोबांना सारखी डोका खांजवीत गोलगोल फिरत. हो झाला काय, अहो करा पटकन कामावर जाऊ, म्हटलं द्या काहीतरी या. नाही नाही मला तू जरा दम कर रे, 5 मिनिटं थांब. म्हटलं झाला का नाही, म्हणता विचार करता रात्री शेवटाक मका कुणी पाजला ना ती. अरे काय तुका सांगू, परिस्थिती बिकटा. पण या कलियुगात अक्कल प्रत्येका खा, माका हाय ह्या का, पण ती अक्कल कशी वापरायची ही प्रत्येका कळा खावी, बरोबर की नाही. कारण मोहन मगाशी सांगितलं काय, ज्या वेळेला श्रीकृष्णाकडे अर्जुन आणि दुर्योधन गेला, एक पायथ्याकडे बसला, दुसरा उषाकडे बसला. एकाने सैन्य मागितलं तर दुसऱ्याने प्रत्यक्ष श्रीकृष्णाला मागितला. परिणाम काय झाला, 5 असून सुद्धा तारले गेले आणि 100 असून सुद्धा मारले गेले ना बुवा. ही वास्तविकता आहे. म्हणजे अक्कल प्रत्येकाला आहे, ती वापरता आली पाहिजे. ही गोष्ट बुवा विसरता कामा नाही. तुम्ही जर चांगला केला त्याला मी वाईट म्हणणार होय बुवा नाही. 100% महिला वर्ग आहे या ठिकाणी. आज परिस्थिती अशी आली आहे की आपली संस्कृती ही जीन्स पॅन्टीवर येऊन थांबलेली आहे, बरोबर की नाही. घरोघरी त्याच परी. पण लक्षात घ्या, ज्या धसधशीत कुंकू होता आणि त्या कुंकू आता टिकल्यावर इला. बरं टिकल्यावर इला त्या बुवान काय मग सांगितला, सिरियसची गोष्ट सांगितला, सत्य परिस्थिती आहे. पण नवरा समजा दमून भागून आला आणि बायकोच म्हणाला ओ जेवण दे, तर हे काय सांगताले, तुमचा तुम्ही घ्यावा, माझी बचत गटाची मीटिंग घ्या. बराच्या माझी पण बायको तीच परिस्थिती. त्या दिवशी बघत का नेमका काय करता बचत गटात जा म्हणून मागणा गेलो. बचत गट बघते तेव्हा सगळ्या लाईनी कशा गोल बसलेल्या आणि ह्यांचा आपला चालू. खरा तो एकची जगाला प्रेम अर्पावे. म्हणजे आम्ही मेलाव कर्मान, जगात प्रेम वाटणार आणि आम्ही कर्मान मारणार. पण महिला वर्गांना सांगतोय की खरोखर टिकलीवर इला त्या कधी आंघोळ केले का पिंपाक लावून टाकणार. टिकली सौभाग्य, पिंप सौभाग्य होती भाऊ. मेलो नवलो चिकटान त्या पिंपाक. हा कधी कधी त्या लाईटीचा पट्टा पण चिकटणार, मेलोला शाक लावून. परिस्थिती या ठिकाणी आमचे परममित्र कल्पवृक्ष एक मायेची आस यांकडून समाज सेवा हीच ईश्वर सेवा हे 100 रुपयाचं पारितोषिक आहे. माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. हे बघा आई शपथ, आता काय हा बराच वेळ झालेला आहे, 1:45 झाले आहेत, तरी पण तुम्ही आहे. पण लहान पोरग्यांका तुम्ही किती जरी सांगितलास तरी तो उलटोच बोलणार. त्याला किती चांगला सांगा, बुवा ज्याप्रमाणे सांगितला त्याप्रमाणे. खारेपटणची भैरीची जत्रा किती भरता सगळ्यांना माहिती आहे. त्या गावातल्या पोरग्या शेतात घेऊन गेलो, त्याला म्हटलं चल हे भैरीची जत्रा फिर बघ किती भरता. आणि एक मोठा हत्तीवाला आलेला, हत्तीवाला त्यानं काय लावला नव्हता, जो 10 रुपये लावीन आणि मागच्या हत्तीचे मागचा जो पाय उचलून हत्तीला लावील ना त्याला 10 रुपये 100 रुपये देणार. आता हत्ती तो काय कर्मा पाय उचलणार, जेनं त्यानं पैसे लावला 10 रुपये लावला, पण सगळे हरले. ह्यो माझ्याकडे आला म्हणता हे बुवा 10 रुपये दे. आज म्हणालो हत्तीच पाय उचलूच लावतो की नाही बघ. म्हटलं अरे सगळे हरले आणि तू आता काही नवीन करणार. पण तो आयडीशी हुशार किती तो बघा. तो गेलो त्या हत्तीच्या भोवतीनं गोल 4-5 राऊंड मारला. कुणी खय हात लावलेले ते पहिले बघला. बरोबर हत्तीच्या मागच्या बाजूच्या उभं राहिलो, सेंटर धरला एकदम नेम.
सेंटर धरला, इकडं तिकडं बघडला, हळूच हात पुढं केला नाही, टिचकी मारला. टिचकी मारल्याबरोबर जी कळ हत्तीच्या मस्तकात केली ना, मागचं दोन्ही पाय उचलला. दोन्ही पाय उचलल्याबरोबर हत्तीवाला सांगता, हे दे म्हणाला, दे मला 100 रुपये दे. हत्तीवाला चॅप्टर त्यानं म्हटला, हे म्हणाला आता तू नव्हता 100,000 रुपये देणार म्हणे. हत्तीच म्हणाला होय किंवा नाही म्हणूच लावायचा. ह्यो चॅप्टर ह्यो म्हणता, बुवा लावू काय सांग. म्हटला, हे बाबा आता 100 जिंकलंच ना, सोड ना विषय. नाही म्हणता, आता म्हणता मी 100 लावतो, बघ 1000 रुपये जिंकतो. म्हटलं गेला ते 100 दिला. त्याच्या का म्हणता, हे 1000 रुपये देशील ना. म्हणता, हा देणार. तर म्हणता काय, गेला गोल गोल फिरला, ते हत्तीच्या कानाजवळ गेला आणि हळूच म्हणता, हे मगाशी खै टिचकी मारली माहितीये ना तुला. तर म्हणता, होय. म्हणता, पुन्हा मारू की. म्हणता, नको. म्हणता, 1000 रुपये. म्हणजे पोचलेला तो हत्तीवाला काही कमी नाही, लक्षात घ्या. आणि ढोमा एवढा स्वस्त का रे. ढोमाक लयच भेटता की का. अरे पण हे काय खरं नाही यांचा बाबा. असू दे, चला गजरातून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय भुवानी. सुंदर भुवानी सुंदर सादरीकरण केलंय. भुवानी आई रेखाटण्याचा प्रयत्न केला. मी या ठिकाणी सन्माननीय विजय मोरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. या ठिकाणी प्रदीप सरपरे यांच्यावरती एक छोटस गीत घेण्यासाठी सांगितलंय. या ठिकाणीच लिहिण्याचा प्रयत्न केलाय. बुवांचं गजर चालू असताना चुकला माकला सांभाळून घ्यावा. लगेच या ठिकाणी शॉर्टकट मध्ये घेण्याचा प्रयत्न करतो, कारण बराच वेळ झालेला आहे. आई रेखाटण्याचे प्रयत्न केलाय. मी थोडक्यात बाप रेखाटण्याचा प्रयत्न करतो, कारण बाप हा कमी जण रेखाटतात. कारण आईने बापाची व्यक्तिरेखा अशी रेखाटलेली असते, हकडे जाऊ नको बाबा मारतील, तिकडे जाऊ नको बाबा मारतील. पण आई ही चांगल्यासाठी सांगत असते, कारण कोणाचा तरी धाक बुवा असला पाहिजे मुलांवरती. पण मुलग्याच्या मनामध्ये अशी काही एक व्यक्तिरेखा झालेली असतात. मारकुटो बाप म्हणजे मारकुटो बैला, अशी व्यक्तिरेखा झालेली असतात. त्याचा कोणी विचार करू नका की बाप हा शेवटी बापच असतो. तो बाप कसा असतो या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय. बघा काय आहे, बुवान सांगितलं की प्रेम या 100% कलियुगात त्या प्रत्येकाचा तो विषय घडत असता, त्यात काय वाईट नाही. पण प्रेम करताना पण असा करा की 100% आपल्या बायकोवर असा प्रेम करा, शेजाऱ्याने म्हणू कवी हो मेळा खाऊ तुम्हाला हसो भेटा गो. म्हणजे असा प्रेम आपल्या बायकोवर करायचा, दुनियादारी सोडून द्यायची, कारण त्याच्यात काय भला नाही. ही गोष्ट 100% सत्य आहे. बुवान मगाशी सांगितलं काय की जोडपा झाडाखाली बसला होता आणि त्या सांगता काय की तुझ्या नजरेत काय माझा काय हरवला, बैल हरवला की काय त्या बघ म्हणून. पण खरं सांगतो, आता गावात आपल्या ट्रेन गेलेली आहे. ट्रेन गेल्यामुळे काय भोगदे बरेच चिरले. त्या दिवशी माझी बारी होती कणकवलीत आणि मी चाललो वर्गे विषय म्हणून सांगतोय. वर एक जोडपा बसला होता आणि त्या जोडपाना आपसा म्हणजे बोलणं चालू त्यांचा. मी खालच्या पंक्तीवर बसलो होतोय, खालच्या सीटवर. त्या दोघांचा बोलणं चालता. हे म्हणता आता आपण गावी चाललोय ना, तू स्टेशनला उतरणार, तू तुझ्या घरी जाणार, मी माझ्या घरी जाणार. पण म्हणता गाडीभेट होणार नाही, कारण गावकऱ्यांची पाळत रवतली आपल्या दोघांवर, त्याच्यामुळे योग भेटणार नाही. तेव्हा काय करूया भोगदा आला रे आला की म्हणता जवळ येऊन एखादी पप्पी घेऊया. म्हटलं ह्या पण पोर म्हणता ठीक आहे म्हणाला चालत. जानू म्हणतात चालत, लव यू म्हणाला काय हरकत नाही. मी खालच्या बघला बाकावर बसलो होतो, यांचा सगळं ऐकत होतो. भांगा नाही म्हटलं आपलं काय काम त्याच्यात, मारण ते तिकडे काय करतात ते करत. भोगदा आल्याबरोबर ह्यो जवळ जाणार, तो भोगद्यात उजेडिलो म्हणजे भोगदो संपलो, लगेच जवळ अरे नियम चुकला म्हणता, थोडक्यात वाचला. त्या म्हणतात थांब म्हणाला पुढे ये. पुढं गेला, थोडा टाइमात 2-4 किलोमीटर गेला, पुन्हा एक भोगदा आला. जसा भोगदा ह्यो तयारीत राहिला, भोगद्यात गाडी घुसल्या पन्ना लगेच सपल्या बरोबर. अरे म्हणता आता पण नियम चुकला, रे चुकला. असा 3-4 वेळा याची फस गंमत झाली. ह्यो काहीतरी बघायचो ट्राय कराय, पण भोगद्यात उजेड यायचा. म्हणजे 3-4 वेळा फस गंमत झाल्याच्या नंतर तो ह्यो सांगता छे म्हणाला, आज म्हणाला काय नशिबात म्हणाला या काय चॉक करायचा नशिबात नाही आपल्या. त्या म्हणता काय म्हणता का, म्हणजे 4 वेळा तू काय केलंच ना, मग तो 2 वेळा करून गेलो तो कोण.
अरे काय पोरा सांगणार आहे, पोरांचा हल्ली काय होते तर ते भांगाचे आपण तिकडे लक्ष टाकायचं ना. हा पवार बुवांसाठी नितेश पोटले यांच्याकडून 50 रुपये ठेवा बुवा तुमचे. नाही नाही असा नसता या. हे बघा प्रेमानं दिलेलं आहे. पवार बुवांनो लक्षात ठेवा, आज तुमच्यामुळे खरी मजा येईल. एकदा जोरदार टाळ्यांसाठी झाल्या पाहिजे. वारकरी एक जबरदस्त व्यक्ती हे बघा ठेवलंय, जाताना माझ्याकडे घेऊन जायचा. वाद आपण एकदम भारी आहे. नाही ज्याच्या बुवा कपाळावर टोपी आहे ना, खरंच सांगतो वारकरी संप्रदाय ज्याची किंमत त्यालाच माहिती. आणि आम्ही म्हणतो ना, हे आम्ही मेलावर रातभर लोकांना सांगून सांगून कमवून घरात जाणार, पण खरी वारकरी ते वारकरी. खरोखर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण युगे 28 त्या पांडुरंगाची सेवा करणारा पुंडलिक आजही सेवा करत आहे. म्हणून पांडुरंग खाली उतरत नाही ना. 28 युगे झाली तो विटेवरतीच उभा आहे. ती ज्ञानाची वीट आहे, त्या विटेवरती पांडुरंग 28 युगे उभा आहे. म्हणून म्हणते बघा या ठिकाणी बाप रेखाटण्याचा प्रयत्न करतो. कसा बुवा कळला नाही कसा पुन्हा बाप, बुवा कळला नाही कसा पुन्हा बाप, बाप शाप नसे डोक्याला ताप. बाप हा डोक्याला ताप नसतो मुलांनो. बघा बाप शाप नसे डोक्याला ताप, कीर्तिमान झाला लेख कितीही जरी, बापाची पहिली पडते कीर्तिमान झाला लेख कितीही जरी, बापाची पहिली पडते बाप शापण से डोक्याला, बाप शापण से डोक्याला लेख कितीही जरी, बापाची पहिली पडते कीर्तिमान झाला लेख कितीही जरी, बापाची पहिली पडते. विधात्याचा बापा जुनी ढाई ढाई चढला, पुत्र शोक करुणी अखेर प्राण त्याने सोडला. जो विश्वाचा विधाता आहे तो प्रभू रामचंद्र, त्याचा बाप घरामध्ये रडून रडून मेला. आणि 100 पोरांचा बाप असून सुद्धा तो वनात जळून मेला. कौरवांचा बाप आणि विश्वाचा विधाता असून सुद्धा एक पोरगा त्याला कांदा द्यायला नाही. आणि जटायू पक्षी रामाच्या मांडीवर मेला. म्हणजे पुण्यवान कोण आहे बघा प्रत्येक मनुष्याला. या ठिकाणी दामोजी सदाशिव पवार यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलंय. माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. श्रेष्ठ या जगामध्ये कोण असेल तर तो फक्त कर्ण आहे. कारण ज्यावेळेला कर्ण मेला त्यावेळेला त्याचा अंत्यसंस्कार कृष्णाच्या मांडीवर झाला. आणि म्हणून जगात फक्त श्रेष्ठ तो कर्णच आहे. कारण कर्ण आणि अर्जुन ज्यावेळेला कुरुक्षेत्रामध्ये आमने सामने आले होते ना, त्या अर्जुनाने कर्णावरती बाण सोडला. कर्णाचा रथ 2 पावले मागे 10 पावले मागे हटवला. आणि कर्णाने अर्जुनावरती बाण सोडला. अर्जुनाचा रथ 2 पावले मागे हटवला. कृष्णाने प्रशंसा कर्णाची केली. अर्जुनाला मनामध्ये गर्व झाला. अरे त्याचा 10 पावले रथ मी मागे हटवला. आणि तो असताना सुद्धा तू माझी प्रशंसा करायची सोडून त्या कर्णाची प्रशंसा करतोय. त्याने 2 पावले रथ मागे हटवलाय. पण त्यावेळी श्रीकृष्णाने एक सुंदर उत्तर दिलं. काय? अरे अर्जुना, त्या कर्णाच्या रथावरती बघ की साक्षात कोण विराजमान आहे. एक साधा शुल्लक मनुष्य त्याचा सारथी आहे. आणि तुझ्या रथावरती प्रत्यक्षात त्रैलोक्याचा भार घेऊन मी श्रीकृष्ण भगवान प्रत्यक्ष बसलेलो असताना सुद्धा जर कर्ण तुझा 2 पावले रथ माग हटवत असेल तर त्याच्या बाणामध्ये सामर्थ्य काय आहे ही वास्तविकता आहे ना बुवा. हे काहीतरी सांगितलं पाहिजे. 100% ना पोरगी शिकली पाहिजे 100%. पण ती पोरगी शिकताना पण जिजाऊ जन्माला घातली पाहिजे पहिली बुवा. कारण पोटामध्ये तिचा अंत करणे ही आपली संस्कृती नाही. बरोबर की नाही? ही वास्तविकता आहे बुवा. लक्षात घ्या. काय कदम बुवा काय म्हणतो? चला उडूया आता. चला पटत काय त्यांना पण जाऊ. असं मला आठवण करून देत मला वय झालंय 40 थोडा वय असू दे. पण या माझ्या पोरगे आतापर्यंत कोण गेलं नाही उद्या रविवार त्यांच्यासाठी या गाणं इथं घेतोय. मगाशी फरमाईश पण आले बाळासाहेबांवरती आल्या शिवाजी महाराजांवरती आले. थोडक्यात घेण्याचा मोकळा घेणार तत्पूर्वी ह्या पोरग्यांसाठी हे गाणं.
बांगड्याची माळ लिंबावाणी डोळ, बांगड्याची माळ लिंबावाणी डोळ, उभी हाय नदीच्या काठाला बाई ग, उभी हाय नदीच्या काठाला लखवा उदराच्या भेटीला, लखवा उदराच्या भेटीला, लखवा उदराच्या भेटीला. बर थोडक्यात कारण बाळासाहेब ठाकरेंवरती एक गजर घ्यायला सांगितलं, एक शॉर्टकट घेतो. प्रतिशिवराया अवतरले हो महाराष्ट्राच्या भूमीवर, ऐका जन हो कथा सांगतो बाळासाहेब मानवर, ऐका जन हो कथा सांगतो बाळासाहेब मानवर. प्रतिशिवराया ऐका जन हो कथा सांगतो बाळासाहेब मानवर, ऐका जन हो कथा सांगतो बाळासाहेब मानवर. हिंदू धर्म रक्षणा त्यांनी बांधली संघटना, याच भगव्या झेंड्यासाठी स्थापन केली शिवसेना. जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, तुम तुम्हाला काय वाचायचं म्हणजे जीवावरच आहे माझ्या. मनोज पवारला बायको घरी बोलावता काय नाही खरात या का तुमका माहिती नाही. अरे घरनी संघ वाकडा तर खाय चुलीची लाकडा. अरे तुमचा अजून झाला नाही, तुमका कळत मग काय परिस्थिती आहे. सार्वजनिक कोळीवाड त्यांच्याकडून हे बहुमोल 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यांच्यासाठी एक गाणं. आई एक वीरा माऊली आम्हा कोल्यांची सावली, आम्हा दर्या कोल्यांच्या हाकेला धावून आईली. एक वीरा माऊली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उगवला, एक वीरा माऊली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उगवला. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला. आई एक वीरा माऊली कोल्यांची सावली, आम्हा दर्या कोल्यांच्या हाकेला धावून आली. एक वीरा माऊली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उगवला, दिस सोन्याचा उगवला. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला. आमच्या बुवांका बायको बोलवता देखा तुम्ही बायको कशी अरे गंगा यमुना दोघ्या बहिणी गोपानी, गंगा यमुना दोघ्या बहिणी. ही जी मजा आहे ना ती कोकणातच आहे. जबरदस्त मजा. आणि लग्न जर कोणाचा असला तर देवाचे पोत एवढी मजा ना बघा. ती हळद लावताना लय भारी. आता ती हळद लावताना समजा हळद लावताना चुकान हात गारपटायला लावलं ती काय म्हणणार
नवरा अजून वटके नवरा अजून वटके. ती बाजूवाले काय म्हणता, तुका कसं कळायला गे साहेब, तुका कसं कळायला गे. काय सांगताली, हळद लावताना हात गेला लागलो, म्हणजे गालपटांका जी मजा. पण ती जी मजा आहे ना जबरदस्त. भुवन बराच वेळ झालेला आहे, नाही तर बराच काय सांगण्यासारखा. पण पाणी भरायचा लय भारी मजा येतात. काय निर्मळ गंगेचा पाणी, निर्मळ गंगेचा पाणी. काय सांगतात, आना गो डरमानी. त्यावेळी काही मोटर बिटर नाही, धर्मातला पाणी घेऊन यायचा. पण ती जी मजा, जबरदस्त मजा. पण पहिलीची गाणी लग्नाची आहेत, या गो दांड्यावर ना बोलते ही जी मजा ती जबरदस्त. हा काय ते जोरात सांग. त्या कच्च्या बदामने वाटत लावून टाकला. कोण पण आपला व्हिडिओ टाकतात, कच्च्या बदाम. माझी बारकी पोरगी आहे, ती मध्ये हानन कच्च्या बदाम. मला नाही कळणार नेमका काय. आता बोबडे बोल म्हणून ठीक आहे. पाय तोरा तर मला थाकी जोडी सिटी बदाम बदाम आवाज येता काय पण वाजवतला. मी ह्यांका ह्याच्यात नाही रसा. काय राजकारण काय सांगितलं, रामाची त्याच्या गोष्टी सांगितलं, हे काय सांगणार, हे तुझी रामकृष्ण हरी नको त्यापेक्षा झोप बरी. पण ह्या कच्च्या बदामातला की हे बदाम मुले उठले 745 वाल्यांसारखे असू दे. पण मगाशी गजर छत्रपती शिवाजी महाराजांवर थोडक्यात एक छोटा. भगवा झेंडा फडकला रायगडावरी, शिलेदार मराठ्यांचा दौडत्याची भारी, इतिहास त्यांनी रचिला. शिवराय माझा चालतेचा राजा, या महाराष्ट्राला लाभला. शिवराय माझा चालतेचा राजा, या महाराष्ट्राला लाभला. इतिहास त्यांनी रचिला, इतिहास त्यांनी रचिला. शिवराय माझा साऱ्या महाराष्ट्राला लाभला. शिवराय माझा साऱ्या महाराष्ट्राला लाभला. शिवराय माझा साऱ्या महाराष्ट्राला लाभला. या ठिकाणी बराच वेळ झालेला आहे, म्हणून गजराचा शेवट घेतोय. दिल्या जन्माची आपण ठेवूया रे दान. बघा आपल्याला जन्म का भेटलाय याची जाण आपण ठेवली पाहिजे. भुवानी एक आई म्हणून सुंदर गाणं घेतलं. या ठिकाणी शॉर्टकट मध्ये ते गाणं घेण्याचा प्रयत्न करतो, कारण आई आई असते म्हणून. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना, अमृताहुनी गोड बाजला. या ठिकाणी सन्माननीय प्रदीपजी सरपर यांच्याकडून पुनश्च एकदा माझ्यासाठी 500 रुपयाचा भाव बोलतो मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बोलते बघा आई कशी असते बघा. लहानपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना, अमृताहुनी गोड बाजला तुफाना. तुझ्या या उपकाराची, तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला काय, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला काय, तुझे उपकार फिटणार नाही.
गल्ली पाहत फिरे तू ग आई. जरा जरी उशीर झाला तरी आपली आई शोधणार आपल्याला. म्हणून आयुष्यात आई वडिलांची साथ सोडू नका. जन्मात तुमची नौका चाललीच म्हणून समजा. म्हणून बघा, शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होईल. गल्लो गल्ली पाहत फिरे तू ग आई. तुझ्या या उपकाराचे या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार विसरणार ना. 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 एकदा जोरदार टाळ्या आपापल्या आई वडिलांसाठी झाल्या पाहिजेत. म्हणून म्हणते बघा, दिल्या गेल्या माझ्या आपण ठेवूया रे भान. माय पित्याची आपण वाढवूया शान. हरे यान सांगे धन्य माय बाप. हरे यान सांगे धन्य माय बाप. बापाची पहिली पडते कीर्ती मान झाला रे. बापाची पहिली पडते कीर्ती मान झाला रे. बापाची पहिली पडते कीर्ती मान झाला रे. धन्यवाद.